चला पवन तुल्य आहे का बघा आपल्याला. शुभम जयू पवन तुलेच्या पवन तुलेच्या चला लगेच मात्र या सामन्याला आपण सुरुवात करूया. धन्यवाद राजेंद्रजी भगत, इंटक काँग्रेस युवा अध्यक्ष. खरं तर राजकीय क्षेत्रामधील एक चांगलं नाव तुम्ही आणि या गावची कोणतीही स्पर्धा असली ना तर निस्वार्थी सेवा देणारे राजेंद्रजी भगत. मग सूत्रसंचालन असेल, निवेदन किंवा कॉमेंट्री अर्थात समालोचन, कोणत्याही भूमिकेमध्ये अगदी प्रत्येक आयोजनाला मदत करणारे राजेंद्रजी भगत यांचा आवाज तुम्ही ऐकलात मागच्या मॅचमध्ये. त्याचबरोबर महाराष्ट्रातील नामवंत एक उत्तम निवेदक, अनेक पुरस्कारांनी सन्मानित असणारे आपल्या रायगडची अनबान शान आदरणीय नितेशजी पंडित सर, आज ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. मॅचला करूया सुरुवात. पहिला बॉल पायावर आदळलाय, लेग बिफोर द विकेटची ऑफिल मैदानाच्या आतमध्ये, मात्र ऑफिल फेटाळली आहे. लेग बायच्या स्वरूपात मिळाली एक सिंगल. पंच सांगतायत की बॅटला ब्रश झालाय बॉल, बॅट कटच्या स्वरूपात, अर्थातच ही धाव बॅट्समनच्या खात्यामध्ये जाईल. पानदिवे 11 पानदिवे टीम आणि त्यांच्या विरोधात गावदेवी वरडी असा हा मॅच तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅटिंग करताना तुम्हाला पानदिवे 11 पानदिवे टीमची सलामीची जोडी अर्थातच प्रणय पाटील आणि त्याच्या जोडीला योगेश म्हात्रे. योगेश म्हात्रे ऑन स्ट्राईक, तर गोलंदाज चानू कोहली, मागच्या सामन्यातला सामनावीर वरेडी गावदेवी संघाचा हा एक उत्कृष्ट सलामीचा गोलंदाज तुम्हाला जानू कोहली गोलंदाजीच्या भूमिकेत. शारीरिक दृष्टिकोनातून अपंगत्व जरी असलं तरी खूप चांगली गोलंदाजी करणारा जानू कोहली तुम्हाला पाहायला मिळतोय. परंतु थोडीशी दिशा भटकली आहे, लेग स्टंप सोडून जातोय. चांगलं शॉट फाईनला क्षेत्ररक्षण. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त अशी धाव मिळेल. धावसंख्या 2-3 ओव्हरचा मॅच म्हटलं तर प्रत्येक बॉलवर आता अटॅक करत असताना बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतील. 3 ओव्हरचा सामना आहे. या पुढील बघा आता मात्र 2 सामने शिल्लक असतील. हाय स्कोर संघाला पुन्हा एकदा बाय मिळेल मागच्या मॅच मध्ये आणि या सामन्यामध्ये. आडव्या बॅटने केलेला प्रयत्न पुन्हा एकदा मिस झालाय. बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क आला नाही, अर्थात डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर स्थिर आणि स्थगित पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी जानू कोहली मागच्या सामन्यामध्ये सामनावीर खर तर ठरला होता आणि तोच गावदेवी वरडी टीमचा हा मुख्य गोलंदाज जानू कोहली. वेग प्रचंड आहे. पुन्हा एकदा शॉट पॉइंटला डायरेक्ट हिट. लावडा फील मैदानाच्या आतमध्ये दुसरीचाही प्रयत्न केला ओव्हर थ्रोच्या स्वरूपात. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि या 2 धावेनं धावसंख्या पुन्हा एकदा पंचांनी थोडासा रेफर केलाय. रनआउट साठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. तिसरे पंच जॉईंट होतील आमच्या कंट्रोल रूम मध्ये. दुसरी धाव पूर्ण झाली की नाही हे पाहिलं जाईल. 2 धावा कंप्लीट, नॉट आउट. बॅट्समन म्हणजेच या 2 धावा मिळतील आणि संघाची धावसंख्या देखील आपल्याला पाहायला मिळेल ती टोटल 4 या आकड्यावर. पहिलं षटक सुरू आहे जानू कोहलीचं. 4 धावा धावफलकावर. बॅट्समन तुम्हाला प्रणय पाटील आणि त्याच्या जोडीला तुम्हाला योगेश म्हात्रे जोडी मैदानावर. पानदिवे 11 पानदिवे. षटकार मार षटकार आवाज प्रेक्षकांचा मैदानाच्या चोह बाजूने येतोय आणि अशा परिस्थितीमध्ये जानूनं मात्र कोणत्याही प्रकारचा फलंदाजाला एक मुभा दिली नाही की बिनधास्तपणे खेळण्याची. जानू कोहलीकडे बघा प्रचंड वेग आहे, लाईन आहे, लेंथ आहे. मी म्हटलं की शारीरिक दृष्टिकोनातून थोडंसं हलकसं अपंगत्व आहे या खेळाडूला, परंतु त्याचं कौतुकास्पद काम मग उल्लेख केला जाईल. हो लावली स्ट्रोक.
अगदी या व्यासपीठाच्या जवळ येऊन चेंडू पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी येतोय हा खणखणीत षटकार. प्रणयच्या बाट मधून जबरदस्त फटका आपल्याला लाजवाब टोला पाहायला मिळाला. षटकार ज्या पद्धतीनं धाबा रोखल्या होत्या जानू कोहलीनं. हा वेग वेग भन्नाट वेग, वाऱ्याच्या वेगानं चेंडू निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. कोणत्याही प्रकारची धाव मिळाली नाहीये. षटकार आल्यानंतर जॉनीनं अधिक जास्त वेग वापरला या गोल चेंडूसाठी. त्यामध्ये आपण विचार केला तर अगदी डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 11. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. दिगोडे टीमचा विश्वजित ठाकूर जेवढ्या वेगानं चेंडू फेकत असतो आणि त्याच वेगाचा वापर ज्या पद्धतीने जानू कोहलीनं देखील केला आणि तिथे बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आला नाही. चला स्पीडअप करायचंय. वरेड टीम गावदेवी वरेडी संघ आज दूरवर्ण सी ग्रुप मध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 11 धावा धावफलकावर लागल्यात. आता 12 चेंडू शिल्लक आहेत, म्हणजेच 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल. सुशांत सागर स्मृती चषक पर्व तिसऱ्या पर्वातली ही स्पर्धा आज आपल्या भेटीला आली आणि दरवर्षी खरं तर या स्पर्धेचा समालोचक म्हणून एक संधी मिळते, एक चांगला घटक होण्याची. राजेंद्र भगत आमचे सहकारी मित्र आज नेहमीच खरं तर त्यांचा प्रेम सातत्यानं राहिला जातोय. मग तिरंगा ट्रॉफीचे आयोजक देखील राजेंद्र भगत, रवींद्र भगत करते, त्यांचे बंधू, त्यांचे सर्व आयोजक. याच मैदानावर तिरंगा ट्रॉफीचं दमदार आयोजन देखील तुम्हाला पाहायला मिळतंय. चिरनेर गाव म्हटलं तर अनेक स्पर्धा, मग चिरनेर प्रीमियर लीग, पाचगाव प्रीमियर लीग, अशा अनेक स्पर्धा सातत्यानं या होत असत्या. मगाशी राजेंद्र भगत यांनी एक चांगला उल्लेख केला. राजू चिर्लेकरची आठवण त्याने अगदी या स्पर्धेच्या माध्यमातून काढली गेली आणि राजू चिर्लेकरची आठवण आल्यानंतर आम्हालाही तो जुना खेळ आठवतोय. एमआरआयच्या बॉलवर एक लांब लचक षटकार मारणारा राजू याच गावचा, त्यांनी क्रिकेटचा कालखंड गाजवलाय. खरं तर मित्रांनो, या आठवण देणाऱ्या तर गोष्टी आहेत टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. चला सन्मानित प्रीतमजी ठाकूर दिघाटी यांना विनंती करून की आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. प्रीतमजी ठाकूर दिघाटी गावचे सुपुत्र आहेत आणि सन्मानित दिनेशजी नाईक शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेतृत्व आणि या गावातील चेदर गावचे जावई आहेत. जावई म्हणजे महत्वाचा घटक आहे. मी त्यांना विनंती करेन साहेब आपण या व्यासपीठावर. ओ टू रिव्हर्सर. जाऊया दुसऱ्या षटकाकडे. दुसऱ्या षटकातला पहिलाच बॉल मिस टायमिंग स्ट्रोक, जेलवर पोहोचेल का या ठिकाणी प्रयत्न तर होता, मात्र डायरेक्ट हिट करण्याचा. दुसरी ही धाव पूर्ण झाली. तिसरीचा प्रयत्न, मात्र इथे होणार आता फलंदाज धावचीत बाद परतावं लागेल योगेश मात्रेला. योगेश मात्रे राजकारणामध्ये सुद्धा एक मोठे व्यक्तिमत्व आहे, ज्यांच्या सौभाग्यवती माझे उपसरपंच म्हणून ज्यानं काम पाहिले. आणि योगेश मात्रे एक युवा रोखोक बोलणारे कार्यकर्ते नेते आहेत. योगेश मात्रे मात्र क्रिकेटमध्ये अनेक मैदानं ज्यानं गाजवले आणि राजकारणामध्येही आपले सहकारी अविनाश ठाकूर यांना निवडून आणण्यामध्ये सिंहाचा वाटा असणारे हे योगेशजी मात्रे. रिवाज सर. नक्कीच नक्कीच. असे अनेक खरं तर राजेंद्र आपण पाहिलं ना, असे अनेक खेळाडू असतात की राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी नाव गाजवलं, टेनिस क्रिकेटच्या पटलावर तर देखील त्यांचं अगदी नामोल्लेख केला जातो. आज ही सर्व मंडळी टेनिस क्रिकेटचा आनंद घेताना. षटक क्रमांक सुरू आहे दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतो गोलंदाज राज कोहली. ही लॉफ्टेड केलाय, फारच उंचीचा गगनभेदी टोला आहे, मात्र त्याखाली क्षेत्ररक्षक आलाय आणि कॅच ड्रॉप झाली. धावा मिळतील या स्ट्रोकवर 2 आणि धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल. धावसंख्या 15 या आकड्यावर. 15 धावा. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. सुशांत सागर स्मृती चषकातलं 3ऱ्या वर्षातलं हे आयोजन.
मातोश्री क्रीडांगणावर ही स्पर्धा खरं तर 4 प्राइज या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पहिला क्रमांक 1 लाख, दुसरा क्रमांक 50, तिसरा आणि चतुर्थ 25-25, म्हणजेच एकंदरीत 2 लाख रुपयाची धनराशी अगदी रक्कम स्वरूपात ही प्राइज दिली जाणार आहे. आकर्षक गोल्डन ट्रॉफी, जबरदस्त ट्रॉफ्या पाहिल्या ना, अगदी सोनेरी चकाकणाऱ्या या ट्रॉफ्या त्यांच्याकडे पाहिल्यानंतर अगदी प्रेमात पडाल. त्यानंतर 2 टू व्हीलर, बाईक, स्कूटी तुम्हाला, 3 बायसिकल, मोठी स्पर्धा. सर आपण अनेक भागामध्ये जाता स्पर्धेला, मात्र हे चिन्हचं प्रेम कसं वाटलं? खाना पिना, जेवण, चहा, नाश्ता हे कसं वाटलं? नक्कीच राजेंद्र, कौतुक केलं जाईल स्पर्धेचं, परंतु इथे अप्रतिम क्षेत्ररक्षण, लाजवाब धावा मात्र मिळतील या स्ट्रोक वर 2. राजेंद्र सर, खरं तर नक्की कौतुक करावं तेवढंच कमी आहे. जेवणाची उत्तम व्यवस्था, त्यानंतर चहा पाणी, त्याचबरोबर तुमचं मिळालेलं प्रेम हे न विसरणार आहेत. पंडित सरांशी देखील खूप मोठी चांगली चर्चा झाली की आज एवढ्या नामवंत एका निवेदकासोबत चर्चा झाली. त्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर त्यांच्याही देखील आठवणी त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये केलेल्या कैद, मग महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील खरं तर आपल्या या रायगडचा सुपुत्र एखाद्या निवेदन क्षेत्रामध्ये नाव कमवताना दिसतोय. डॉट बॉलची समाप्ती होते. चहाची देखील व्यवस्था आली आमच्या मंचावर. राजेंद्र सर, हा घरचा चहा आहे की अमृतुल्य आहे की एवढे आहे? बऱ्याच कंपनींचा चहा आहे, आणि परंतु आज हा पवन तुल्य चहा आहे चिरणेरचा. त्यामुळे त्यांचेही आपण आभार मानूया. थंडगार वातावरण आहे आणि खूप चांगलं वातावरण आहे बघा. निसर्गाच्या सान्निध्यात या चिरणेर गावामध्ये रंगणारी स्पर्धा, त्यामध्ये गोलंदाजी देखील राज कोहलीची बहरते अक्षरशः. 17 धावा धावफलकावर लागल्यात आतापर्यंत. 1 गडी बाद झालाय आणि या दुसऱ्या षटकातला हा चेंडू क्रमांक शेवटचा, लास्ट बॉल. ऑन स्ट्राइक बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल प्रणय टू राज. आई फटका फसलाय, परंतु झेल फार दूर असेल, त्यामुळे मिळालेली एक सिंगल, 1 धाव, एका धावेनं 18 धावा धावफलकावर लागल्यात. 1 गडी बाद झालेत. षटक क्रमांक 2 समाप्त. कळंबुसरे आणि आमच्या गावचे जावई आहेत, त्यांच्याकडनं या ट्रॉफीसाठी 1000 रुपयाची आर्थिक देणगी केलेली आहे. मनाच्या अंतकरणापासून दिनेशजी नाईक. नवसाला पावत नाहीत म्हणून देव बदलणारे आम्ही अवलाद नाही आहेत. अरे गद्दारानं, आमच्या सावलीलाही उभं राहण्याचे तुमच्यात अवकात नाही. हे ब्रीद वाक्य शेतकरी कामगार पक्षाचे आहेत, त्याचे हे बाईक असणारे व्यक्तिमत्व दिनेशजी नाईक. रिवॉर्ड सर. क्या बात आहे. रणजित सर, असं म्हटलं ना, अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा हेच खरे यशाचे गमक असते. आणि आज आपण पाहतो ही मंडळी अविश्रांत मेहनत घेताना. ओहो, तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि आता धावांचा इथे मात्र ओघ सुरू झालाय. पहिल्या बॉलवर ठोकलाय हा खणखणीत षटकार. लावली स्ट्रोक. पानदिवे टीमचा बॅट्समन आज आपण पाहतोय खरं तर मंगेश खारकरच्या बॅट मधून.
प्रणयच्या बाट मधून आलेला हा षटकार पुन्हा एकदा स्लॉग हिट शॉट अँड पुल स्ट्रेट ड्राईव्ह स्टँड अँड डिस्पॅच बॉल जातोय सीमा पार षटकार षटकार तर आलाय स्टँड अँड डिस्पॅच केलाय काय मनगडीत ताकदीचा फटका बॅट्समन प्रणयच्या बॅट मधून प्रणय पाटील बरसतोय मैदानात बरसतोय फुलटॉस बॉल होता स्टँड अँड डिस्पॅच डिलिव्हर केला स्ट्रेटला 6 धावा तर आल्यात येस अंपायर कॉल इट्स नो बॉल म्हणजेच 6+1 टोटल 7 धावा मिळत आहेत तिसऱ्या पंचांचा इथे निर्णय आलेला आहे आणि या 7 धावेनं मात्र संघाची एकूण धावसंख्या पाहायला मिळेल ती टोटल 31 या आकड्यावर 31 रन्स बघा आता या ओव्हरमध्ये धावसंख्येला आकार आणि पूर्णपणे उकार आलाय असं म्हणावं लागेल कारण 2 ओव्हरमध्ये फार धावा कमी होत्या तिसऱ्या ओव्हरमध्ये धावसंख्या वाढत चालली आहे फ्री हिटचा बॉल मुक्तपणे खेळण्याची नामी संधी होती जेल तर टिपलाय दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये एकाच धावेवर समाधान मानलंय प्रणय पाटीलनं आणि त्यानंतर मात्र एका धावेनं संघाची धावसंख्या 32 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे लास्ट ओव्हर शेवटचं षटक आहे पहिल्या सत्राचा इथे खेळ सुरू आहे विनर वर्सेस विनर असा हा सामना गावदेवी वरडी विरुद्ध पांदिवे 11 पांदिवे असा हा मॅच दिघाटी आणि वशेनी चला पुढील सामना असेल दिघाटी आणि वशेनी या 2 टीमच्या कॅप्टन्सना यायचंय बघा या ओव्हरच्या नंतर लगेच टॉस केला जाईल फुल टॉस बॉल आडव्या बॅटनं क्रॉस बॅटने केला डीप बॅकवर्स करले कडे क्षेत्ररक्षक येतो वेगानं सिंगल घेतली आहे दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाही कारण इथे मात्र प्रणय पाटीलला जास्तीत जास्त चेंडू खेळायचे आहेत कारण प्रणयनं 7 बॉल मध्ये 26 केल्यात एक हुकमी बॅट्समन आहे या टीमचा पांदिवे 11 पांदिवे टीमचा त्यामुळं जास्तीत जास्त प्रणय पाटील बॉल खेळण्याचा प्रयत्न करेल आणि तेच चित्र पाहायला मिळते आधुनिक षटकातले काही चेंडूंचा खेळ बाकी असेल ऑन स्ट्राईक प्रणय पाटील पुन्हा स्ट्रेट खेळला क्षेत्ररक्षक आहे केवळ मिळेल एक सिंगल दुसरीचा प्रयत्नही करता येणार नाही एवढ्या लवकर चेंडू गोलंदाजाकडे आल्यानंतर मात्र 1 धाव मिळते टोटल धावसंख्या 34 या आकड्यावर शेवटचे 2 बॉल बाकी मनीष चिर्लेकर चिरनेरगावचे गुणलेखक यांचंही कौतुक कारण ज्या वेळी चिरनेरगावमध्ये आम्ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी कॉमेंट्री करण्यासाठी येतो मनीष चिर्लेकरचं देखील खूप चांगलं योगदान आम्हाला पाहायला मिळतं स्वतःचा स्कोरबुक आणि त्याचबरोबर विविध रंगाचे पेन घेऊन एक उत्तम गुणलेखन करणारा हा मनीष चिर्लेकर तुम्हाला पाहायला मिळतोय लास्ट टू गो जबरदस्त फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला कोणी क्षेत्ररक्षक नाही निर्जन स्थळातून चेंडू झालाय फरार येईल चौकार
एकूण 42 धावा धावफलकावर लागल्यात आणि 43 धावांचं आव्हान ठेवण्यात आलंय. टॉस झालाय वशिनी आणि दिघाडी या दोन संघामध्ये. वशिनी संघानं टॉस जिंकलाय. निर्णय मात्र त्यांचा आपल्याकडे येईल, परंतु हा सामना जसा संपेल निर्णयासहित तुम्हाला मैदानात उतरायचं आहे. येस, चूज द फर्स्ट बॉलिंग म्हटलं तर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय वशिनी टीमनं. दोन्ही टीमनं रेडी राहायचं यानंतर लगेच. मात्र सुरू असणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच वरेडी गावदेवी आणि त्यांच्या विरोधात पानदिवे 11 पानदिवे टीमनं 42 धावा काढल्या आणि 43 धावांचं आव्हान ठेवलंय. खरं तर आपण मनीष आपण बघितलं तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये फार कमी धावसंख्या होत्या. 18 धावा काही धावफलकावर होत्या, परंतु तिसरा षटक एवढा महागडा आला, तब्बल 24 धावा त्या षटकामध्ये आल्या. तो गोलंदाज आर्यन कोहली, एक महागडा गोलंदाज वरेडी टीमचा, ज्याच्या ओव्हरमध्ये 24 धावा आल्यानंतर एक फायटिंग, एक मी म्हणेन हाय स्कोरच जणू काही तयार झाला. 42 धावा काढल्या गेल्या आणि 43 धावांचं आव्हान ठेवण्यात आलंय. चला चेंडूची पूर्तता करा. बॅट्समन लगेच पाठवा मैदानाच्या आतमध्ये. चॉईस करा 2 बॉल्स आणि तुम्ही लगेच मैदानात उतरायचं आहे. वरेडी टीमचे बॅट्समन गावदेवी वरेडी. आज या स्पर्धेची दुसरी रात्र सुशांत म्हात्रे आणि स्वागर म्हात्रे यांच्या स्मृतीला उजाळा देण्याकरता आणि त्यांची स्मृती अखंड स्मरणात राहावीत आणि त्या स्मृतीचा सुगंध दरवळत राहावा म्हणून अगदी त्यांच्या नावाने या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. सुशांतदादा पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक, आमचे लाडके आयोजक राहुल मोकल, श्रेयश म्हात्रे, संकेत म्हात्रे, विक्की घोडके, शुभम मुंबईकर, शुभम म्हात्रे, मनीष मोकल, सारंग म्हात्रे, ऋषी नारिंगकर, जयेश मोकल, श्रीयश गायकर, विवेक अतनोलकर, त्यानंतर आदित्य पाटील, सचिन म्हात्रे, सुजल पाटील, महेश निचिंदे, प्रिन्स पुंडेकर, राज ठाकूर, अक्षय म्हात्रे, सार्थक नारंगीकर, स्वराज म्हात्रे आणि आमचे राजेंद्र भगत. सर्वांच्या खरं तर मेहनतीनं बघा आज आयोजकांची संख्या बघा किती मोठी आहे. आमच्या या व्यासपीठावर सर्व हे लाडके आयोजक आज त्यांच्या जबाबदारीनं हे आयोजन पार पाडत असताना सर्वांचं कौतुक करूया आपण. खरं तर या मॅचचा माझा शेवटचा टर्न असल्या कारणानं मी नक्कीच जाता जाता सर्वांचं मन भरून कौतुक करेन आणि आभार मानेन. खास करून राजेंद्र भगत. खरं तर अनेक स्पर्धांमध्ये राजेंद्रला देखील मी आमंत्रित करत होतो, परंतु वेळ कमी असल्या कारणानं नोकरी व्यवसाय जबाबदाऱ्या आहेत, त्यामुळे थोडा वेळ देता येत नाही. परंतु गावची घरची स्पर्धा असल्यावर त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असते. निस्वार्थी सेवा करणारे या गावचे सुपुत्र राजेंद्र भगत, राजकीय क्षेत्रामध्ये महेंद्र शेठ घरत, खरं तर यांची अगदी जवळीक इंटक काँग्रेस युवक अध्यक्ष म्हणून आज त्यांची ओळख आहे राजकीय क्षेत्रामध्ये. सर्वांचं मनापासून आभार मानतोय. आभार मानेन मी खास करून आमचे गुणलेखक मनीष चिर्लेकर सर, 24 इव्हेंट्स लाईव्ह, पंच प्रतीक घरत, जयेश पाटील, सर्व पंच कमिटीचं देखील मनापासून आभार मानेन. त्याचबरोबर डीजे साऊंड सिस्टम ओमी, एक उत्तम डीजे ऑपरेटर शिरवली. दरवर्षी ओमीला देखील या स्पर्धेमध्ये न चुकता आमंत्रित केलं जातं. मग ओमीची एक व्यवस्थित चांगली सोय व्यवस्था देखील केली जाते. असे एक लाडके आयोजक, सर्वांचं मात्र आभार आणि कौतुक करून आपण जाऊया थेट मैदानाच्या दिशेनं, जिथे मात्र 18 बॉलमध्ये 43 धावांची आवश्यकता असेल आणि वरेडी टीमचे सलामीचे फलंदाज मैदानात दाखल झालेत. ओपनर जोडी, 18 बॉल 43 धावांची आवश्यकता. कालच्या रात्रीमध्ये TMCL बोरखार टीमनं बाजी मारली, तर तो संघ सुपर 4 मध्ये दाखल झाला. आजच्या रात्रीमध्ये कोणता संघ सुपर 4 मध्ये दाखल होईल? खरं तर 6 ते 9 मार्च पर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे आणि 9 मार्च शेवटच्या अंतिम दिवशी कोण होणार चॅम्पियन
हे मात्र चित्र स्पष्ट होईल. करूया मॅचला सुरुवात. सलामीचं षटक घेऊन येतोय गोलंदाज अनिकेत पाटील. मागच्या सामन्यातला सामनावीर हिरो अनिकेत पाटील गोलंदाजीच्या उंबरड्यावर, गोलंदाजीच्या मार्कवर, तर फलंदाज समोर आहे साजन. साजन कोहलीसाठी आउटसाइड ऑफ स्टंपला बॉल. टेनिस क्रिकेटचा ब्रह्मास्त्र अनिकेतनं फेकलाय. सर्वात कठीण, सर्वात ज्या चेंडूवर खेळण्यासाठी संघर्ष फलंदाजाला करावं लागतं, आउटसाइड ऑफ स्टंपला युअर बॉल, आणि तोच फेकलाय अनिकेत पाटीलनं. पहिला ब्रह्मास्त्र वापरलाय. आता पुढील बॉल कशा पद्धतीनं फेकेल अनिकेत याकडे सर्वांचं लक्ष आहे. बॅट्समनला साजनला मात्र पहिल्या बॉलवर बीट केलंय. दुसरा बॉल फुल्लर लेन, व्हॉट अ कॅच, जबरदस्त, इट्स अ ग्रेट कॅच. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला, प्रणयनं मात्र उडी मारून हा झेल टिपला आणि पहिलाच विकेट. साजन बॅक टू द आउट. क्या बात आहे प्रणय. बॅटिंग मध्ये तर बहरलाच पहिल्या सत्रामध्ये, त्यानंतर फिल्डिंग मध्ये देखील काय जबरदस्त कॅच पकडली आहे या प्रणयनं. साजनला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. वरडी गावदेवी वरडी संघाचा आता न्यू बॅट्समन वन डाऊनला येईल राज कोहली. गोलंदाजाच्या भूमिकेत राज कोहलीला तुम्ही दुसऱ्या क्रमांकावर गोलंदाजी करताना पाहिलात. एक ऑलराऊंडर, ज्युनियर ऑलराऊंडरच्या भूमिकेत. आता वरेडी टीमला गरज आहे चांगली बॅटिंगची, वरेडी टीमला चांगल्या बॅट्समनची गरज आहे, इथे चांगल्या इनिंगची गरज आहे. आणि 16 वर्ष वय राज कोहलीचं, म्हणजे अंडर 16 मध्ये कशा प्रकारची कामगिरी होईल या मैदानावर हे मात्र पाहावं लागेल. 0 धाव 1 गडी बाद. पहिला बॉल मात्र इथे समाप्त झाला, डॉट. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर कॅच आउट. कोणत्याही प्रकारची धाव आतापर्यंत लागली नाहीये स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा अनिकेत पाटील राज कोहलीसाठी कशा प्रकारे गोलंदाजी करेल. 43 करायचे आहेत म्हटलं तर 18 बॉल 43. प्रचंड संघर्ष करावा लागेल वरेडी संघाला. आलेक्स टनाला राज कोहलीनं पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून प्रणयच्या अगदी डोक्यावरनं केला. ओव्हरथ्रो झाली होती, परंतु बघा एक नाही तर 2-2 खेळाडू बॅकअप देताना. टेनिस क्रिकेटमध्ये हेच करायचं असतं, तुम्हाला बॅकअप देणं ही फार गरजेचं असतं. कधी कधी काय असतं की बरेच खेळाडू एका जागेवर उभे राहतात, बॅकअप मिळत नाही आणि ओव्हरथ्रोचा चौकार किंवा ओव्हरथ्रोच्या धावा जात असतात, त्याकडेही लक्ष दिलं. आणि तेच या पांदिवे 11 पांदिवे टीमच्या खेळाडूंनी, जरी धावा झाल्या असल्या ना 43, तरी मात्र मैदानाच्या आतमध्ये टीम स्पिरिट पाहायला मिळते पांदिवे टीमकडनं. नेक्स्ट बॉल बॅट्समन आदेश कोहलीसाठी हा बॉल. पुन्हा एकदा प्रणयकडे तिसऱ्यांदा बॉल गेलाय. आता चेंडू चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं, सिंगल मिळते. या पॉवर प्ले मध्ये जेवढ्या धावा वाचवता येतील ना तेवढ्या वाचवण्याचा प्रयत्न मात्र मैदानात केला जातोय. कारण पॉवर प्ले मध्ये प्रत्येक खेळाडू एक एक बॉलवर तुटून पडत असतो आणि पॉवर प्ले मध्ये एक एक बॉल विचार करून गोलंदाजी करत असतो. 14 बॉल मध्ये अजूनही 41 आव्हान कठीण होत चाललंय. राज ऑन स्ट्राईक. हो लवली बॉल आउटसाइड ऑफ स्टंपला फुल्लर लेंथनं बॉल फेकलाय. राज कोहलीला समजलं नाहीये, त्यामुळे आडव्या बॅटने खेळण्याचा तर राजनं प्रयत्न केला. या बॉलला विशेपनं खेळणं गरजेचं होतं. बघा इन ऍक्शन मध्ये अगदी पाय लगत खेळला, त्याच कारणानं मिस झाला. ज्यावेळी समोर बॉल येत आहेत, ब्लॉकॉल बॉल येतात, त्यावेळी तुम्हाला विशेपनं खेळावं लागतं. जर क्रॉसनं खेळलात तर बॅट आणि बॉल मध्ये संपर्क येत नाही आणि तेच काहीच घडलं आणि तिथे डॉट बॉलची समाप्ती झाली. धावसंख्या स्थिर स्थगित, फक्त आणि फक्त 2 धावा. ब्रिलियंट मॅग्निफिसियंट पीस ऑफ बॉलिंग अनिकेत पाटीलच्या माध्यमातून. हाही आउटसाइडला
पुन्हा आता मात्र प्रणयला चुकून बॉल गेलाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर शेवटच्या बॉलवर आलाय हा खणखणीत चौकार. आमचा चिरनेर संघ रातोका कातील आहे म्हणून बदलापूरला चिरनेर अपक्ष गोरसई बी या संघाची मॅच होती ए रॉड्सला. आणि आमचा सुजय पोपेरकर हा गोलंदाज ज्यानं भावेश पवारला आऊट केला होता मात्र विवेकने झेल सोडला. हा छोटा कलाकार. क्या बात आहे. ही चांगली हिस्ट्री आहे राजेंद्र, कौतुक करावं लागेल. कारण भावेश पवार सारख्या फलंदाजासमोर गोलंदाजी करणं म्हटलं तर खाऊ नाहीये. हा झेल टिपला असला तर खरंच मग त्या गोलंदाजाचं अजून नाव रोशन झालं असतं. चौदा बॉल मध्ये 6 धावांची चिरनेर संघाला आवश्यकता आहे. म्हणजे जवळजवळ आता सुपर 4चे दरवाजे उघडे झालेत चिरनेर संघासाठी. सुपर 4 साठी जे दरवाजे उघडे झालेत म्हणजे विजयाचे. चिरनेर संघ बघा पेन तालुक्यात जाऊन खर तर या चिरनेर गावाचं नाव रोशन करत असताना हे खेळाडू आज जरी गावामध्ये एका गावात स्पर्धा सुरू असली तरी मात्र स्वतः चांगला परफॉर्मन्स करत असताना पेन तालुक्यात 14 बॉल मध्ये 6 म्हटले होऊ शकतात. परंतु तरी देखील सगळ्याच जणांच्या नजरा त्या ठिकाणी आहेत. हा फुलटॉस बॉल हवेमध्ये झेल नो बॉल अंपायर कॉल 1+1 मिळतील 2 धावा आणि असेल फ्री हिट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 8 या आकड्यावर. आता धावसंख्येला कुठेतरी मी म्हणेन खर तर वेग वाढवावा लागेल गावदेवी वरेडी संघाला. कारण चेंडू आणि धावांचं अंतर वाढत चाललंय. 12 बॉल आणि 35 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 35 धावा हाय फ्री हिट. पंडित सर राजेंद्र सर आपण बघितलं तर अमेरिका इराणचं हे युद्ध शिगेला पेटलंय. एका बाजूला आपण न्यूज पाहतोय हे युद्ध थांबायला काही तयार नाही. ओ लॉफ्टेड स्ट्रोक झेलखाली क्षेत्ररक्षक हातातून झेल निसटला आणि गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे. आलाय निर्णायक क्षणाला मच नीडेड सिक्सर. खर तर एका बॉलवर या 8 धावा आल्यात असं म्हणावं लागेल. मागच्या बॉलवर 2 नो बॉल त्यानंतर फ्री हिटवर मारलेला हा षटकार. आता येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची आवश्यकता. 29 रन्स टू विन रिमेनिंग 11 डिलीवरीज. 11 गेंदों में 29 रनों की जरूरत. ये मुकाबला अंतिम क्षणों तक जाएगा, इसमें कोई कितही संद नहीं है. 11 चेंडू 29 धावा. ज्या फलंदाजाने ठोकलेला षटकार फलंदाज राज कोहली. खर तर अंडर 16 वय वर्ष 16 आणि त्याच 16 वर्षाच्या राज कोहलीनं खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि तोच गोलंदाज बॅटिंग करत असताना 4 बॉल मध्ये 11. पुढील बॉल गोलंदाजी करत असताना सरळ बॅट न सरळ स्ट्रेट न थोडंसं फंबलिंग या ठिकाणी क्षेत्ररक्षक चाच पडलाय. मात्र मंदार पाटील गोलंदाजी करत असताना या पुन्हा 2 धावा वाढतायत. येणारे 10 चेंडू 27 धावांची आवश्यकता. 10 बॉल 27 धावा. आपण पाहताय गावदेवी वरेडी विरुद्ध पानदेवी 11 पानदेवे असा हा मॅच. यानंतर 2 सामने बॅलन्स आहेत. कोणता संघ पुढे येईल या संघाच्या विरोधात खेळण्यासाठी हे पाहावं लागेल. कोणाला मिळेल बाय.
यासाठी चिरनेर संघ सुपर 4 मध्ये दाखल झाला. हार्दिक अभिनंदन. दहा बॉल आणि 27 धावांची आवश्यकता. मंदार पाटील आपल्या षटकातला पुढील बॉल पंचांना बाहेर करून टाकेल. सरळ विषेपने केलाय. पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षकाने चेंडू उचलला, फेकलाय. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण झाल्यात. आता चेंडू शिल्लक आहेत 9 आणि विजयाकरता 25 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 25 धावा. बघा 43 धावांचं आव्हान होतं. पहिल्या ओव्हरमध्ये धावा कमी आल्या होत्या मनीष, त्यानंतर मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा चांगल्या आल्या आहेत आणि इथे कुठेतरी आता या मॅच मध्ये रंगतपणा वाढत चालली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 6 धावा आल्या आणि संघाची आतापर्यंत धावसंख्या बघितली तर 18, म्हणजे या ओव्हरमध्ये आतापर्यंत मी म्हणेन 12 धावा आलेल्या आहेत आणि षटकातले अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. ओ फुल टॉस वर टोल वसूल करणारा हा 6 धावांसाठी येतोय. खणखणीत षटकार. ज्या पद्धतीनं पहिल्या सत्रामध्ये आर्यन कोहली महागडा ठरला होता ना, 24 धावांचं षटक आलं होतं, त्याच प्रकारे मंदार पाटील देखील तेवढाच महागडा होतोय. आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली 24 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरमध्ये 6 आल्या होत्या, म्हणजे आतापर्यंत 18 धावा तर खर्च केल्यात मंदारनं. समीकरण उरलंय 8 बॉल आणि 19 धावा. 8 चेंडू 19 धावा. काय फलंदाजी करतो राज कोहली. कौतुक करावं लागेल या राजचं. राज करतोय आता खेळपट्टीवर, राज करतोय गोलंदाजांवर. या मैदानावर बहरत असताना राज कोहली 7 बॉल मध्ये 21 धावा कुठून काढल्यात. आता येणारे 8 बॉल आणि 19 धावांची गरज. मंदारचा पुढील बॉल राजसाठी. पुन्हा एकदा ओहो, एकदम कडक सिक्सर. डोळ्यांचे अश्रू किती जणांचे आणलंस तिकडे बघा. मैदानाच्या बाहेर कॅमेरे गेले आणि स्पंदन अलंकार ठाकूर आणि शिवान सुशील पाटील यांच्याकडनं या स्पर्धेला शुभेच्छा. आणि रिवॉर्ड सर, हा जो सामना चालू आहे तो सामना जो संघ जिंकेल तो 1 नाही तर 2 जिंकेल. डेफिनेटली एकावर एक फ्री. ज्या पद्धतीनं बोनस स्वरूपात 1 पॉइंट तुम्हाला एक्स्ट्रा मिळेल, कारण हा या मॅच मध्ये सर्वाधिक धावसंख्या झाली आहे. 43 धावांचं आव्हान असताना राजेंद्र सर मॅच मध्ये काय या ठिकाणी समीकरण पाहायला मिळते बघा. 7 चेंडू शिल्लक आहेत. आता 13 धावांची आवश्यकता. मंदार पाटीलला सपाटून मार बसला या ओव्हर मध्ये. मंदार पाटीलनं कदाचित या मॅचला पूर्णपणे खरं तर पानदिवे संघासाठी खराब गोलंदाजी केली. हा चेंडू लॉंग द कारफेट ड्राईव्ह. पुन्हा एकदा फंबलिंग झालाय, परंतु नाहीये. राज कोहलीला स्ट्राईक घेण्याची कुठेतरी म्हणेन त्याच्या ठिकाणी त्यानं मानस जोपासलंय आणि अशा प्रकारे मिळाली 1 धाव. आता समीकरण उरलंय 6 बॉल्स आणि 12 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 12 धावा. 12 धावा 6 चेंडू. मॅच मध्ये पूर्णपणे या गावदेवी वरेडी संघानं शिरकाव केलाय. 43 धावांची आवश्यकता. राजेंद्र सरांनी सांगितलं का 1 विजय नाही तर तुम्हाला 2 विजय मिळतील. पाण्याची मागणी आणि 12वा खेळाडू पाणी घेऊन जाणार आहे मैदानाच्या आतमध्ये.
खूप महत्वाचा सामना आहे. राजेंद्र करंजवाला जर विचार केला जिंकला ना तर तो डायरेक्ट सेमीफायनल मध्ये जाईल 2 विजय घेऊन. त्यामुळं अतिशय महत्वाचा सामना असेल दोघांसाठी. मंदार पाटीलचा जर विचार केला तर मनीष या ओव्हरमध्ये 25 धावा खर्च केल्या मंदारनं. आर्यन कोहलीनं पहिल्या सत्रामध्ये 24 खर्च केल्या. आता मंदारनं त्याच्यापेक्षा 1 धाव एक्स्ट्रा खर्च केली म्हणजे 25 धावा. या 2 गोलंदाजांनी 2 इनिंग मध्ये सपाटून मार खाला आणि तिथेच मात्र मोमेंटो शिफ्ट झालाय आता गावदेवी वरेडी संघासाठी. सर पानदिवे संघाचा जो आता गोलंदाज असेल त्याने जर हा सामना वाचवला पानदिवे संघासाठी तर पिरकोण गावचे विद्यमान सदस्य निखिलजी गावण आणि काँग्रेस पक्षाचे युवा नेते कोपरडे गावचे अमय पितळे सर यांच्याकडनं 1000 रुपयाचे पारितोषिक असेल त्या गोलंदाजासाठी जर हा सामना त्यानं डिफेंड केला तर आणि वाचवला तर रिवॉर्ड सर. नक्कीच नक्कीच मोटिवेशन प्रोत्साहन दिलं जात आहे. 3:08 घड्याळामध्ये तुम्ही पाहिलात आणि अगदी मध्यरात्रीमध्ये हा सामना खेळला जातोय. आणि सर अमय पित्रे यांच्या माध्यमातून येणाऱ्या 5, 6, 7, 8 मार्च रोजी एप्रिल रोजी मी मराठी मैदानावर एक मोठी स्पर्धा आणि अमय पित्रे सर सध्या समालोचन त्यानं सोडलंय पण त्यानं ज्या वेळी सर आम्ही ऐकतो ना सेम चंदू शेटे सर त्यांची आठवण आम्हाला येते अशा अमय पित्रे सरांचं समालोचन होतं. रिवॉर्ड सर. क्या बात आहे. महाच्या पूर्ण रंगतदार रोमहर्षक स्थितीत मैदानाच्या आतमध्ये आणि खरं तर उरण पूर्व विभाग म्हटलं ना तर पंडित सर खूप क्रिकेट आता वाढत चाललंय. एवढ्या मोठमोठ्या स्पर्धा आता 32 बाईकची स्पर्धा 4 व्हीलर 33 बाईक एक 4 व्हीलर जबरदस्त मोठी स्पर्धा. खरं तर मुकुंद शेठ यांची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल डेफिनेटली. रायगड मधील या सर्वात मोठी स्पर्धा तुम्हाला भेटीला येणार आहे. इथे मात्र 6-12चं समीकरण असताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडूचा पकड फेकी होईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण. स्ट्राईकला बॅट्समन राज कोहली जास्तीत जास्त स्ट्राईक घेताना पाहायला मिळतोय. 10 बॉल मध्ये 30 धावा. यस पंचांनी रिफर केलाय पुन्हा एकदा. भीमर हाईट नो बॉल साठी पुन्हा पंचांनी घेतलेला रिव्ह्यू चेक करताना आमचे तिसरे पंच कंट्रोल रूम मध्ये तपासलं जाईल. खरं तर पहिला बॉल जयंता म्हात्रेचा फुल्लर लेनचा बॉल. जयंताचा हा पहिला बॉल जिथे मात्र 6 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता असताना सर्वांच्या नजरा कंट्रोल रूम कडे आहेत. येस अंपायर कॉल इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजेच इथे चांगला बॉल इथे तुम्हाला पाहायला मिळाला जिथे 2 धावा पळून काढल्यात. आता 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 10 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 10 धावा 10 धावा 5 चेंडू ऑन स्ट्राईक राज कोहली. तर जयंता मात्रेचा बॉल थोडंसं प्रेशर मैदानाच्या आतमध्ये रेडी नव्हता बॅट्समन त्यामुळे जयंताला पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर जावं लागेल. पिरकोण संघासाठी या धावा वाचवाव्या लागतील. मापेसावी पांदेवे संघासाठी या धावा वाचवाव्या लागतील तर वरेडी संघ या धावा चेस करण्यासाठी प्रयत्न. हो हो राज कोहली बहरलाय मैदानाच्या आतमध्ये. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ज्या ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफीला चुंबन घेताना हा बॉल 6 धावांसाठी षटकार. खतरनाक बॅटिंग राज कोहलीची. एकमेव बॅट्समन खर तर गावदेवी वरेडी संघाचा जो 10 चेंडू मध्ये 34 धावांवर खेळतोय. अप्रतिम क्रायटिकल इनिंग मिस्टर राज कोहली. वय वर्ष 16 आणि 16 वर्षात खर तर खतरनाक बॅटिंग करताना राज कोहली तुम्हाला पाहायला मिळतोय. चेंडू आणि धावांचं अंतर 4 बॉल 4 रन्स. 4 चेंडू 4 धावा 43 धावांचं आव्हान. असं वाटत होतं की पांदिवे 11 पांदिवे संघ हा सामना सहज जिंकेल परंतु नाही आहे. बक्षीस वाढले गोलंदाजाला अमय पित्ले सरांकडनं जर धावा वाचवली तर 2000 रुपये.
बक्षीस वाढते. 4 बॉल मध्ये 4 धावा डिफेन्स करणं राजेंद्र सर आता या गोलंदाजाची खरी अग्नी परीक्षा असेल, कारण त्याच्या समोरचा बॅट्समन राज कोहलीनं राज केलाय. मी म्हटलं नावाप्रमाणे राज करतोय. काय बॅटिंग केली, 36 धावांवर खेळतोय. 11 बॉल मध्ये राज. आता येणाऱ्या 4 बॉल मध्ये 4 धावांची आवश्यकता. खर तर आता पानदिवे टीमचे खेळाडू इकडून तिकडे क्षेत्ररक्षण बदलवत आहेत. अक्षरशः घाम फुटलाय. या थंडगार वातावरणामध्ये घाम फोडणारा सामना मैदानात होतोय. 4 बॉल 4 रन्स. जयंता म्हात्रे का या 4 धावा आता शेवटच्या क्षणाला डिफेन्स करेल का दुसऱ्या बाजूला राज. हा ही चेंडू आडव्या बॅटने केला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. हो मॅच इज फिनिश. चेंडू सरळ गेलाय. फंटास्टिक इनिंग मिस्टर राज कोहली. 38 धावा 11 बॉल मध्ये आणि या सामन्यातला सामनावीर ठरला राज कोहली. थँक्यू सो मच. धन्यवाद राजेंद्र भगत. धन्यवाद नितेशजी पंडित सर. थँक्यू सो मच. राजेंद्र भगत यांचा प्रेम सातत्यानं दरवर्षी आमच्यावर राहिला त्याबद्दल राजेंद्र